हे इथं आदिवासी जनतेवरती कसा अन्याय होणार आहे? एक तर आमचे सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं आमची मुलं जेव्हा आदिवासी मुलं जेव्हा शाळेत येतात तेव्हा ते त्यांना मावकी भाषा, कोकणी भाषा, गोंडी भाषा, बिलोरी भाषा, कातकरी भाषा या भाषा मातृभाषा ज्या आहेत त्या येतात. घरामध्ये आपण वेगळी भाषा बोलतो, शाळेत आल्यानंतर मराठी भाषा. नंतर आता सरकारने रामकृष्ण मोरे मंत्री होते, संत तुकाराम महाराजांचे वंशज, त्यांनी इंग्रजी भाषा सक्तीची केली. म्हणजे आदिवासी मुलगा हा पहिलीत आल्यानंतर दुसरी भाषा शिकतो मराठी, तिसरी भाषा शिकतो इंग्रजी, आणि आता फडणवीसांनी सांगितलं तर चौथी भाषा हिंदी पण शिक. चला आमची पोरं काय भाषा शिकण्यात जिंदगी घालवणार का आम्ही काही सायन्स, इंजिनिअरिंग, वकिली काही दुसरं काही शिकायचं की नाही आम्ही? का आम्ही फक्त भाषा शिकत राहायची आणि त्याही तुमच्या भाषा? हा काय धंदा आहे? म्हणजे याच्यामुळे आदिवासी मुलांची कत्तल होणार आहे, शैक्षणिक कत्तल. हे रक्त न सांडता कत्तली होतात.